एका जंगलात ससा आणि कासव राहत होते. ते दोघे चांगले मित्र होते. एकमेकांसोबत खेळायला त्यांना फार आवडायचे. पण ससा कायम कासवाच्या संथगतीचा विनोद करायचा. त्याचे कासवाला कायम वाईट वाटे. एक दिवस कासव खूप रागवला आणि सशाला म्हणाला, तुला तुझ्या वेगाचा फारच जास्त गर्व आहे. तुला मी शर्यतीमध्ये अगदी सहज हरवू शकतो. कासवाचे हे बोलणे ऐकून सशाला हसू आवरेना. तो हसत हसत कासवाला म्हणाला, काहीतरी विनोद करू नकोस. तू मला शर्यतीमध्ये कधीच हरवू शकत नाहीस. कासवाने शर्यत अगदी मनावर घेतली होती. त्याने सशाला शर्यत लावण्यास सांगितले. आपण जिंकूच, या विचाराने सशाने या शर्यतीला होकार दिला. जंगलातील सगळ्या प्राण्यांना यासाठी आमंत्रण देण्यात आले. त्यानुसार सगळे प्राणी दुसऱ्या दिवशी सकाळी ही शर्यत पाहण्यासाठी हजर झाले. जंगलाच्या एका टोकापासून ते समोर दिसणाऱ्या डोंगराच्या पायथ्यापर्यंत शर्यत लावायचे ठरले. शर्यतीसाठी कासव आणि ससा उभे राहिले. 1, 2, 3 म्हणून शर्यत सुरू झाली. पापणी लवते न लवते तोच ससा धूम पळत सुटला. तर कासव मात्र हळूहळू एक एक पाय टाकत चालू लागले. कासवाचा हा वेग पाहता तो काही जिंकेल असे वाटत नव्हते. ससा धावत शर्यतीच्या मध्यापर्यंत येऊन पोहोचला. त्याने मागे वळून पाहिले तर कासव दूर दूरपर्यंत दिसत नव्हते. त्याने विचार केला की थोडासा आराम करावा. त्यासाठी तो नदीच्या काठी जाऊन पोहोचला. नदीकाठी त्याला छान हिरवेगार गवत आणि गाजरे दिसली. त्याने गवत आणि गाजर खाऊन थोडा आराम करायचे ठरवले. खाल्ल्यामुळे सशाला चांगलीच झोप लागली. कासव मात्र हळूहळू चालत होते. त्याने आपले चालणे कुठेही थांबवले नाही. संध्याकाळ झाली. सशाला जाग आली. झोपेतून जागे झाल्यावर शर्यत आठवली. त्याने धूम ठोकली. डोंगराच्या पायथ्याशी तो जेव्हा आला त्यावेळी कासव आधीच तेथे येऊन उभे होते. ससा शर्यत हरला होता आणि कासव ही शर्यत जिंकला होता. सशाला आपली चूक लक्षात आली होती. त्याने आपल्या वेगाचा फारच गर्व केला आणि तो आपल्या लक्ष्यापासून भरकटला. त्यामुळे त्याला हे अपयश आले. तात्पर्य कोणत्याही गोष्टीचा अतिगर्व करू नये, कारण गर्वाचे घर हे नेहमी खालीच असते. कधीही दुसऱ्याला आपल्यापेक्षा कमी समजू नये.